स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवरती बलात्कार झाला होता। या घटनेने सगळ्या राज्याला हादरवून सोडलं। या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला गुन्हा घडल्यानंतर 72 तासांनी अटक करण्यात आली होती। पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी 13 टीम्स बनवल्या होत्या। पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावातील शेतातून अटक केली होती। कोर्टाने आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्याच्यावर आधी सुद्धा अन्य गुन्ह्यांची नोंद आहे। स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणात आता पुणे पोलीस एक महत्त्वाचा पाऊल उचलणार आहेत। स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण 15 दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आलाय। पीडित तरुणी स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली त्या कारचा कॅब चालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहकाचाही जबाब घेण्यात आलेला आहे। घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल, बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश असेल। या गुन्ह्यांच्या तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत। तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुटसुटीत आणि न्यायवैद्यक पुराव्यांनिशी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असं गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आलंय। स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत। या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना कोर्टात मोठा दावा केलाय। मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, मुलीच्या मर्जीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, असं आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले। सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढलाय। आरोपी विरोधात 6 गुन्हे दाखल आहेत, त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत। यावरून आरोपीचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून येतोय, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय।